नमस्कार. मी रेश्मा खंडू आगळमे, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. आज मी इयत्ता 9वीचा मानवी भूगोलमध्ये पर्यटन हा पाठ शिकवणार आहे. तर मी आपणासमोर मानवी भूगोलची PPT शेअर करते. तर पहा विद्यार्थ्यांनो, पर्यटन म्हटलं की तुमच्या समोर चित्र उभं राहिलं असेल की आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो ते ठिकाण. मग वेगवेगळी त्यामध्ये स्थळे असू शकतात आणि आपण पर्यटनासाठी गेलो की काय करतो की तेथील जो भाग आहे त्या भागाचे वर्णन करतो आणि वेगवेगळे आपण ते छायाचित्र घेतो. तर आपल्या शाळेची सहल ही बाहेरगावी जाते. एका प्रकारे सहल हा पर्यटन असते. बऱ्याच वेळा शाळेतील विद्यार्थी हे बागेत, धरणास किंवा वृद्धाश्रमास, संशोधन संस्थेत, एखाद्या महापुरुषांच्या स्मारकास, समुद्र किनाऱ्यास भेट देतात. हा पण एक प्रकारे मनोरंजनचा हा एक प्रकार आहे. यातून आपणास बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळतात व आपल्याला बऱ्याच नव्या गोष्टीची ज्ञान होते. आता जेव्हा आपण एखाद्या ठिकाणास मनोरंजनासाठी भेट देतो तेव्हा आपण पर्यटनच करत असतो. आज पर्यटन या पाठाविषयी आपण पाहणार आहोत. तर पर्यटन म्हणजे काय? तर पर्यटन म्हणजे एखाद्या नेहमीच्या वातावरणाबाहेरील ठिकाणी विश्रांती, व्यवसाय किंवा इतर कारणासाठी प्रवास करणे आणि राहणे, विशेषतः एका वर्षापेक्षा कमी काळासाठी. विविध ठिकाणे असेल, ही ठिकाणे कारणांसाठी नावारूपाला आलेली असतात. ठिकाणांच्या प्रसिद्धीसाठी विशिष्ट गोष्टी कारणीभूत असतात. उदाहरणार्थ निसर्ग सौंदर्य, आल्हाददायी हवामान, ऐतिहासिक वास्तू. आता पहा की पर्यटनामध्ये पुढील प्रकार पडतात पर्यटनाचे. मग त्यामध्ये आहे परदेशी पर्यटन, स्वदेशी पर्यटन, हे दोन प्रकार आहेत. आता स्वदेशी पर्यटन, देशांतर्गत केलेले पर्यटन हे स्वदेशी पर्यटन म्हणून ओळखले जाते. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी आसाममध्ये जाणे, नागपूरच्या पर्यटकांनी पुणे येथे गड, डोंगर, किल्ले पाहण्यासाठी येणे. आणि यामध्ये पहा की स्वदेशी पर्यटनाची तुम्हाला चित्रे सुद्धा दिलेली आहेत. आता परदेशी पर्यटन. परदेशी पर्यटन म्हणजे काय? तर आपल्या देशातील सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे परदेशी पर्यटन होय. उदाहरण द्यायचं झालंच तर भारतातील पर्यटकांनी नेपाळ, भूतानला पर्यटनासाठी जाणे. पर्यटनाचा हेतू आणि पर्यटन स्थळाची वैशिष्ट्ये यांच्या आधारे पर्यटनाचे अनेक प्रकार पडतात. उदाहरणार्थ अभयारण्य, जंगलातील भक्ती, समुद्र पर्यटन, आरोग्यविषयक पर्यटन, साहसी खेळ. पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. या व्यवसायातून प्रदेशाच्या नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थितींची ओळख जगाला होते. देशी पर्यटकांप्रमाणेच अनेक परदेशी पर्यटक प्रदेशातील विविध ठिकाणांना भेट देतात. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परकीय चलनाची भर पडते. याबरोबरच तेथील पर्यटन स्थळांचा विकास पण होतो. तर पहा, अशा प्रकारे आज आपण पर्यटन म्हणजे काय आणि पर्यटनाचे प्रकार हा पाठ पाहिलेला आहे. राजकीय सीमेच्या आधारावर पर्यटनाचे किती
किती प्रकार पडतात? तर राजकीय सीमेच्या आधारावर पर्यटनाचे हे 2 प्रकार पडतात. देशांतर्गत केलेले पर्यटन हे टिंबटिंब म्हणून ओळखले जाते, तर ते देशी पर्यटन आहे. आणि पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. तर अशा प्रकारे आज आपण पर्यटन हा पाठ पाहिलेला आहे आणि पर्यटनाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व स्पष्ट करा हा गृहपाठ मी तुम्हाला देत आहे. हा गृहपाठ तुम्ही पूर्ण करायचा आहे.